नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण दुसरे म्हणजेच कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणाच्या सुरुवातीला कार्य म्हणजे काय आणि कार्य केव्हा घडून येते याविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत. आता या प्रकरणाच्या सुरुवातीलाच निरीक्षण करा यामध्ये काही चित्र जे आहेत ते चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत. या 2.1 मध्ये दर्शवण्यात आलेल्या ज्या विविध घटना आहेत या विविध घटनांवर आधारित 2 प्रश्न त्यांनी प्रकरणाच्या सुरुवातीला विचारलेले आहेत. निरीक्षण करा या अंतर्गत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वरील चित्र क्रमांक 2.1 मध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य झालेले आहे हा प्रश्न पहिला आहे. आणि प्रश्न दुसरा विचारला तो म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता वरीलपैकी कोणत्या घटनांमध्ये कार्य घडून झालेलं आहे किंवा कार्य घडून आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण या सर्व घटनांच्या चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर देऊ शकतो. तर पहिलं चित्र जे आहे ते एक मुलगी तिच्या वहीमध्ये काहीतरी लिखाणाचं काम करत आहे. दुसरा मुलगा जो आहे तो चेंडू घेऊन एकाच ठिकाणी उभं राहून खेळत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये एक मुलगी रिमोटच्या साहाय्यानं एका ठिकाणी बसून टी व्हीवरचे कार्यक्रम जे ते कार्यक्रम बदलत आहे, बघत आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये एक व्यक्ती धान्याचं किंवा कोणत्या तरी वस्तूचं पोतं आपल्या खांद्यावरती घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघालेले आहे. आता या चारही घटनांचं निरीक्षण केल्यानंतर आपणाला असं दिसून येतं की या चारही घटनांच्या मध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कार्य झालेलं आहे. 1 आणि 3 नंबरची घटना म्हणजेच एक मुलगी जी अभ्यासाचं काम करत आहे आणि दुसरी जी टी व्ही पाहण्याचं काम करत आहे. या 2 मुलींच्या बाबतीत कार्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे मानसिक कार्य आहे. आणि दुसऱ्या आणि चौथ्या नंबरचे जे चित्र आहे त्यामध्ये दुसऱ्या नंबरच्या चित्रामध्ये एक मुलगा एका ठिकाणी उभं राहून चेंडूच्या साहाय्याने खेळत आहे, म्हणजे त्याच्या शारीरिक हालचाली होत आहेत, तो शारीरिक कार्य करतोय. आणि चौथ्या चित्रामध्ये मात्र एक व्यक्ती खांद्यावरती ओझं घेऊन म्हणजेच पोतं घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघालेला आहे. आता यापैकी दुसऱ्या चित्रातील जो मुलगा आहे तो मुलगा शारीरिक कार्य करत आहे पण तो एका ठिकाणी स्थिर आहे. त्याचं विस्थापन म्हणजेच तो आपली जागा बदलत नाही. मात्र चौथ्या चित्रामध्ये जी व्यक्ती आहे खांद्यावर ओझं घेऊन एका ठिकाणी जात असतानाच दिसते, म्हणजेच याचा अर्थ त्या व्यक्तीचं विस्थापन होते, ती व्यक्ती आपली जागा बदलते. आणि भौतिकशास्त्राचा विचार केला असता आपण एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केल्यानंतर बल लावल्यानंतर कार्य केव्हा घडून येतं असं म्हणतो. जर आपण लावलेल्या बलामुळे त्या वस्तूचं बलाच्या दिशेने विस्थापन झालं असेल, म्हणजेच त्या वस्तूनं आपली जागा सोडली असेल तर आणि तरच आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणजेच विज्ञानाच्या दृष्टिकोनातून भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 2.1 मध्ये ज्या विविध घटनांचे चित्र दिले आहेत त्यापैकी फक्त चौथ्या म्हणजेच ओझं वाहून नेणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या बाबतीतच आपण भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून कार्य झालं असं म्हणू शकतो. मग याचा अर्थ कार्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला कशी करता येईल बघा. आता कार्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या करत असताना त्यांनी जर एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचं विस्थापन
झाल्यास शास्त्रीय दृष्ट्या आपण प्रयुक्त केलेल्या बलामुळे कार्य घडून आलेलं आहे असं म्हणू शकतो. म्हणजे कार्य झालं असं आपल्याला केव्हा म्हणता येईल? जर प्रयुक्त केलेल्या बलामुळे त्या वस्तूचं विस्थापन होत असेल तर आपण कार्य झालं असं म्हणू शकतो. आणि म्हणून जेव्हा प्रयुक्त बलामुळे म्हणजे पदार्थावरती प्रयुक्त केलेल्या बलाने केलेलं कार्य जे आहे ते आपण काढत असतो, तेव्हा त्या बलाचं जे परिमाण आहे त्या बलाचं परिमाण आणि त्या पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन या दोन बाबींचा गुणाकार केला असता आपण प्रयुक्त केलेल्या बलामुळे घडून आलेलं कार्य काढता येतं. आणि म्हणून जेव्हा प्रयुक्त बलामुळे त्या बलाच्या दिशेने एखाद्या वस्तूचं विस्थापन होतं तेव्हा आपणाला कार्य काढण्यासाठी त्या पदार्थावरती प्रयुक्त केलेलं बल आणि त्या बलामुळं त्या पदार्थाचं बलाच्या दिशेनं झालेलं विस्थापन यांचा गुणाकार करावा लागतो. आणि म्हणून कार्याचं सूत्र आहे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. पण हे जे सूत्र आहे या सूत्राचा वापर आपण कार्य काढण्याकरता केव्हा करू शकतो? जर प्रयुक्त बलामुळे वस्तूचं बलाच्या दिशेने विस्थापन होत असेल तर आपण या सूत्राचा वापर करून घडून आलेलं कार्य काढू शकतो. पण जेव्हा आपण प्रयुक्त केलेल्या बलामुळं वस्तूचं विस्थापन होतंय पण ते आपण केलेल्या प्रयुक्त बलाच्या दिशेने होत नसेल तर मात्र त्या प्रयुक्त बलामुळे घडून आलेलं कार्य काढण्यासाठी आपणाला वेगळ्या सूत्राचा वापर करावा लागतो. आणि ते सूत्र कोणतं आहे ते आपण यानंतर पुढे बघणार आहोत. आता यामध्ये थोडे आठवा, यामध्ये त्यांनी बलाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं विचारलेली आहेत. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचं बल वेगवेगळ्या वस्तूंवरती वेगवेगळ्या कारणांसाठी लावत असतो. आता हे जे बल आहे या बलाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये मुख्य प्रकार जो म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, की जे या पृथ्वीवरती असणाऱ्या प्रत्येक वस्तूवरती पृथ्वीद्वारा प्रयुक्त केलं जातं, की जे बलाच्या प्रकारातलं पहिलं उदाहरण आहे जे गुरुत्वाकर्षण बल आलं. त्यानंतर अणुकेंद्रकीय बल म्हणजे काय? अणूचं केंद्रक त्या अणूच्या केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती ऋणप्रभारित इलेक्ट्रॉनवरती बल प्रयुक्त करत असतं, की ज्याला अणुकेंद्रकीय बल असं म्हटलं जातं. त्यानंतर घर्षण बल म्हणजे जेव्हा एखादा पदार्थ पृष्ठभागावरून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतो तेव्हा त्या पृष्ठभागाद्वारे त्या पदार्थावरती बल प्रयुक्त केलं जातं, की ज्याला घर्षण बल असं म्हटलं जातं. हा बलाचा पुढचा प्रकार आहे. अशा पद्धतीनं विविध प्रकारची बलं जी आहेत ती बलं आपण यापूर्वी अभ्यासले आहेत. आता या बलांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची कार्य आपण कशा प्रकारे करतो त्याविषयीची माहिती पुढच्या पानावरती चित्रांमध्ये दर्शवलेली आहे. आता यामध्ये निरीक्षण करा व चर्चा करा असं सांगितलं आहे. आणि यामध्ये एकूण अ, ब आणि क अशी 3 चित्र दिलेली आहेत, की ज्या 3 चित्रांपैकी पहिलं जे चित्र आहे त्या पहिल्या चित्रांमधील मुलगी, की जिचं नाव मीनाक्षी दिलेलं आहे त्यांनी, या मीनाक्षीला तो जो टेबल आहे त्या टेबलच्या पृष्ठभागावरती अ या ठिकाणी म्हणजे ए या ठिकाणी ठेवलेला जो ठोकळा आहे तो ठोकळा बी या ठिकाणापर्यंत न्यावयाचा आहे. म्हणजे त्या ठोकळ्याचं ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत मीनाक्षीला बल लावून विस्थापन करावयाचं आहे. मग त्यांनी प्रश्न असा विचारलाय की मीनाक्षीनं त्या ठोकळ्याचं विस्थापन करण्यासाठी किंवा तो ठोकळा ए या ठिकाणाहून बी या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी जे लावलेलं बल आहे ते लावलेलं बल पूर्णपणे त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठीच वापरले गेलेलं आहे का? तर उत्तर आहे नाही.
कारण या बलाचा काही भाग त्या ठोकळ्यावरती कार्य करणाऱ्या इतर बलांना निष्प्रभ करण्यासाठी म्हणजेच इतर बलांचा परिणाम नाहीसा करण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळं मीनाक्षीनं त्या ठोकळ्यावरती प्रयुक्त केलेलं बल त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठीच वापरलं जात नाही. याचा अर्थ या बलापैकी काही बल हे इतर बलांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. आता याच चित्रामध्ये ब आणि क अशी दोन चित्र दिलेली आहेत की ज्यामध्ये वस्तूचं विस्थापन होत असल्याचं दाखवलं आहे. ब या चित्रामध्ये एक मुलगी दोरीच्या साह्याने त्याचं जे खेळणं आहे ते खेळणं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ओढत आहे. आणि क या चित्रामध्ये एका मोठ्या गाडीद्वारे लहान गाडीला दोरी बांधून ओढलं जात आहे. आता ही जी दोन चित्र आहेत या दोन चित्रांमध्ये आपणाला त्या खेळण्याचं असू दे किंवा त्या लहान गाडीचं असू दे विस्थापन होताना दिसून येतं. आणि हे विस्थापन होण्यासाठी जे बल प्रयुक्त केलेलं आहे त्या बलाची दिशा आणि प्रत्यक्ष वस्तूचं होणारं विस्थापन यांची दिशा मात्र वेगवेगळी असल्याचं दिसून येतं. ब या चित्रामध्ये मुलगी दोरीद्वारे म्हणजे त्या दोरीच्या दिशेने त्या खेळण्यावरती बल प्रयुक्त करते की ज्या बलामुळं ते जे खेळणं आहे ते खेळणं क्षितिज समांतर रेषेमध्ये पुढं जाताना दिसते. याचा अर्थ खेळण्याचं होणारं विस्थापन हे दोरीच्या दिशेने होत नाही. म्हणजेच प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा वेगवेगळी असल्याचं दिसून येतं. याचप्रमाणे तिसरं म्हणजे क हे जे चित्र आहे की ज्या चित्रामध्ये एक वाहन जे बंद पडलेलं आहे ते दुसऱ्या मोठ्या वाहनाद्वारे दोरी लावून ओढलं जात आहे. इथं सुद्धा त्या मोठ्या वाहनाद्वारे दोरीच्या साह्यानं त्या लहान वाहनावरती बल लावलं जाते की ज्या बलाची दिशा ही दोरीच्या दिशेनं आहे आणि वाहनाचं विस्थापन मात्र क्षितिज समांतर दिशेने होत आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये सुद्धा त्या दुसऱ्या वाहनावरती प्रयुक्त केलेल्या बलाची दिशा आणि या बलामुळं त्या वाहनाचं होणारं विस्थापन यामध्ये फरक असल्याचं दिसून येतं. आता मग अशा वेळी जे त्या वस्तूवरती प्रयुक्त केलेलं बल आहे या प्रयुक्त केलेल्या बलामुळे घडून आलेलं कार्य काढायचं असल्यास काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला बल गुणिले विस्थापन हे वस्तूचं किंवा वस्तूवर लावलेल्या बलामुळे घडून आलेलं कार्य काढण्यासाठी सूत्र इथं वापरता येणार नाही. कारण हे सूत्र आपण केव्हा वापरू शकतो? जर प्रयुक्त बलामुळे वस्तूचं होणारं विस्थापन हे बलाच्या दिशेने होत असेल तर आणि तरच आपण हे पहिलं सूत्र वापरू शकतो. मग निश्चितच या ठिकाणी आपल्याला दुसरं सूत्र वापरावं लागेल. ते कोणतं वापरायचं ते आता पुढे पाहूया. आता वरील उदाहरणामध्ये लहान मूल जे खेळण्यातील गाडी दोरीच्या साह्यानं ओढते तेव्हा ते जे बल आहे ते बल दोरीच्या दिशेनं लावलं जाते आणि गाडी ही क्षितिज समांतर पृष्ठभागावरून ओढली जाते. हे मी तुम्हाला आता सांगितलं. आता यावेळी जे कार्य घडून येतं म्हणजे जेव्हा प्रयुक्त केलेल्या बलामुळे वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होत नसते म्हणजेच विस्थापनाची दिशा आणि बलाची दिशा यामध्ये विशिष्ट अंशाचा कोन केलेला असतो तेव्हा आपणाला त्या बलामुळे घडून आलेलं कार्य काढण्याकरता त्या बलाचा किती भाग त्या वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेत प्रयुक्त होत असतो हे प्रथम काढून घ्यावं लागेल. आता यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये बघा F हे
या वस्तूवरती प्रत्यक्ष लावलेलं बल आहे आणि या बलाचा F1 इतका हा जो भाग आहे हा विस्थापनाच्या दिशेत कार्य करणारं बल आहे असं मानायचं आहे. म्हणजे जर F हे प्रत्यक्ष लावलेल्या वस्तूवरती बल असेल आणि या बलाचा F1 इतका भाग प्रत्यक्ष त्या वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेत कार्य करत असेल की ज्यामुळं त्या वस्तूचं S इतकं विस्थापन होत असेल तर घडून आलेलं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरावं लागेल? W बरोबर F1 गुणिले S. F1 हे काय आहे? प्रयुक्त बलाचा वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेने प्रयुक्त झालेला लावलेला भाग असेल की जो भाग F1 कसा काढायचा हे या ठिकाणी आपल्याला खाली दिलं आहे बघा. बल F हे दोरीच्या दिशेने म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाचा कोन करून प्रयुक्त झालेला आहे. हे आपण यापूर्वी पाहिलं. म्हणजे F हे वस्तूवरती प्रयुक्त केलेलं बल त्या वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेशी म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाचा कोन करते. आता समजा F या बलाचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 आहे असं आपण जर गृहीत धरलं तर त्रिकोणमितीच्या सहाय्याने आपणाला या F1 ची म्हणजेच प्रयुक्त बलाचा जो भाग वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेने कार्य करतो किंवा वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेने प्रयुक्त केलेला आहे लावलेला आहे तो भाग काढण्यासाठी आपण त्रिकोणमितीचा वापर करायचा आहे. आता या त्रिकोणमितीचा वापर करण्यासाठी विस्थापनासाठी लागलेले जे बल आहे या बलाच्या वरच्या बाजूला एक आकृती काढून दाखवली बघा डाव्या बाजूला आहे की ज्या आकृतीमध्ये तो जो ठोकळा दिलेला आहे किंवा ती जी गाडी दाखवलेली आहे ती गाडी आयताकृती दाखवली आहे की ज्या गाडीवरती दोरीच्या दिशेनं प्रयुक्त होणारं बल F दाखवलं आहे बघा बाणावरती आणि त्या प्रत्यक्ष गाडीचं होणारं जे विस्थापन आहे ते विस्थापन म्हणजे क्षितिज समांतर दिशेत F या बलाचा F1 इतका भाग कार्य करतो त्या आकृतीमध्ये दाखवला आहे आणि F आणि F1 यांच्यामध्ये जो कोन आहे तो कोन थीटा या चिन्हानं दर्शवलेला आहे. आता त्रिकोणमितीचा वापर करून आपणाला F1 म्हणजेच प्रयुक्त बलाचा जो भाग विस्थापनाच्या दिशेने कार्य करतोय तो काढण्यासाठी त्रिकोणमितीचे सूत्र वापरावं लागेल. कॉस थीटा बरोबर कोनालगतची बाजू भागिले कर्ण. आता यामध्ये कोनालगतची जी बाजू आहे ती कोनालगतची बाजू म्हणजेच F1 कोनालगतची जी बाजू आहे ती म्हणजे F1 आणि कर्ण म्हणजे F आहे आणि म्हणून कॉस थीटा बरोबर F1 भागिले F असं आपल्याला सूत्र मिळेल. आणि या सूत्रावरून आपल्याला आता F1 ची किंमत काढता येईल. F1 बरोबर F गुणिले कॉस थीटा आणि F1 म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं आहे. F1 म्हणजे प्रयुक्त केलेल्या बलाचा जो भाग त्या वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेमध्ये कार्य करतो तो भाग म्हणजे F1 होय. की जो भाग काढण्यासाठीचं सूत्र काय मिळालेलं आहे F1 बरोबर F गुणिले कॉस थीटा आणि थीटा म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला प्रयुक्त बल आणि त्या प्रयुक्त बलाचा जो भाग विस्थापनाच्या दिशेमध्ये कार्य करतो तो भाग म्हणजेच F1 यांच्यामध्ये असणारा कोन की ज्या कोणाचं कॉस गुणोत्तर ज्याला आपण म्हणतो कॉस थीटा हे आपल्याला माहीत असावं लागेल. आणि म्हणून या बलानं झालेले जे कार्य आहे ते कार्य काढण्याकरता आपल्याला
सूत्र कोणतं वापरायला बघा, एफ डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस गुणिले कॉस थिटा. म्हणजे या सूत्राचा वापर करून आपण जेव्हा प्रयुक्त बलामुळे वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होत नाही, म्हणजेच प्रयुक्त बलाची दिशा आणि वस्तूच्या विस्थापनाची दिशा यांच्यामध्ये थीटा इतका कोन असतो, तेव्हा आपण प्रयुक्त बलामुळे घडून आलेलं विस्थापन काढण्यासाठी हे सूत्र वापरू शकतो. जे सूत्र आहे W म्हणजेच कार्य बरोबर F प्रयुक्त बल गुणिले S होणारे विस्थापन गुणिले कॉस थीटा. थीटा म्हणजे प्रयुक्त बल आणि F1 प्रयुक्त बल F आणि F1 म्हणजे प्रयुक्त बलाचा विस्थापनाच्या दिशेत कार्य करणारा भाग यांचा गुणाकार होतो. या पद्धतीनं आपण कार्य जे ते कार्य काढू शकतो. तर कार्य काढण्यासाठी हे जे दुसरं सूत्र आपल्याला मिळालं आहे हे केव्हा वापरू शकतो आपण, जेव्हा प्रयुक्त बलामुळे होणारं विस्थापन बलाच्या दिशेने होत नसते तेव्हा. आता या पानावरती खाली तुम्हाला थीटाच्या वेगवेगळ्या किमतीसाठी कॉस थीटाची किंमत काय असते आणि जर ही किंमत आपण W बरोबर F गुणिले S गुणिले कॉस थीटा या समीकरणामध्ये वापरून जर घडून आलेलं कार्य काढलं तर त्याच्यावरून आपल्याला काय निष्कर्ष मिळतो याची माहिती आपण पुढच्या पानावरती पुढच्या भागावरती अभ्यासणार आहोतच, की ज्यामध्ये हा जो कॉस थीटा आहे किंवा हा जो थीटा म्हणजेच F आणि F1 यांच्यामध्ये असणारा जो कोन आहे या कोणाचं माप दिलं असता आपणाला घडून आलेलं कार्य कशा प्रकारे मिळू शकतं, ते कोणत्या प्रकारचं असतं याची माहिती पुढच्या पानावरती आपण अभ्यासणार आहोत. आता यानंतर सुरुवातीला आपण कार्याचं जे एकक आहे ते एकक पाहूया. तर कार्याचं सूत्र आपल्याला माहित आहे, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन म्हणजेच W बरोबर F गुणिले S हे कार्याचं सूत्र आहे, की ज्या कार्याच्या सूत्रावरून आपणाला SI पद्धतीतील आणि CGS पद्धतीतील कार्याची एकक कोणती आहेत हे कळू शकेल. आता SI पद्धतीमध्ये जर एकक आपल्याला मिळवायचं असेल तर बलाचं एकक आहे न्यूटन आणि विस्थापनाचं एकक आहे मीटर. त्यामुळं न्यूटन गुणिले मीटर म्हणजेच न्यूटन मीटर हे SI पद्धतीतील कार्याचं एकक होईल, की ज्या कार्याच्या एककाला जूल असं म्हटलं जातं. म्हणजे SI पद्धतीतील कार्याचं एकक आहे न्यूटन मीटर, की ज्याला जूल असं नाव देण्यात आलेलं आहे. आता एक जूल कार्य म्हणजे काय, एक जूल कार्य म्हणजे काय, तर जेव्हा कोणत्याही वस्तूवरती 1 न्यूटन इतकं बल आपण प्रयुक्त करतो तेव्हा जर त्या वस्तूचं बलाच्या दिशेने 1 मीटर इतकं विस्थापन होत असेल तर आपण प्रयुक्त केलेल्या बलामुळे घडून आलेलं कार्य 1 जूल आहे असं म्हणतात. आणि म्हणून 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर असं म्हणता येईल. आता 1 जूल कार्य पाहिल्यानंतर आता आपण CGS पद्धतीतील कार्याचे एकक बघूया. CGS या पद्धतीमध्ये बलाचं एकक आहे डाईन आणि विस्थापनाचं एकक आहे सेंटीमीटर. त्यामुळं डाईन सेंटीमीटर हे CGS पद्धतीतील कार्याचं एकक होईल, की ज्या डाईन सेंटीमीटर या CGS पद्धतीतील कार्याच्या एककाला अर्ग असं म्हणतात. डाईन सेंटीमीटर या CGS पद्धतीतील कार्याच्या एककाला अर्ग असे म्हणतात. मग एक अर्ग कार्य म्हणजे किती, आता याची व्याख्या काय बघा. जेव्हा
एक डाईन बल एखाद्या वस्तूवरती प्रयुक्त केलं असता त्या वस्तूचं बलाच्या दिशेने जर 1 सेंटीमीटर इतकं विस्थापन होत असेल तर आपण प्रयुक्त केलेल्या बलामुळे म्हणजेच एक डाईन बलामुळे घडून आलेलं कार्य एक अर्ग होय असे म्हणतात. आणि म्हणून एक अर्ग बरोबर एक डाईन गुणिले 1 सेंटीमीटर. म्हणजे कार्याचं SI पद्धतीतील एकक आहे जूल आणि CGS पद्धतीतील एकक आहे अर्ग. एक जूल कार्य आणि एक अर्ग कार्य म्हणजे काय याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता जूल आणि अर्ग यामध्ये असणारा जो संबंध आहे तो संबंध कशा प्रकारे दर्शवलेला आहे बघा. एक न्यूटन मीटर म्हणजे 1 जूल हे आपण पाहिलेलं आहे. आता मग न्यूटनचं डाईनमध्ये आणि मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं असता आपल्याला अर्ग मिळतं. आता 1 न्यूटन बरोबर किंवा 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. आता 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन आणि 1 मीटर म्हणजे 10⁻² सेंटीमीटर. म्हणून 1 जूल बरोबर 1 न्यूटनच्या जागी 10⁵ डाईन आणि 1 मीटरच्या जागी 10⁻² सेंटीमीटर ही एकक वापरली आहेत. आता 10⁵ गुणिले 10⁻² म्हणजे 10⁷. 10⁷ डाईन सेंटीमीटर म्हणजेच 10⁷ अर्ग म्हणजे 1 जूल म्हणजे 10⁷ अर्ग होय. हा जूल आणि अर्ग यांच्यामध्ये असणारा संबंध आहे. म्हणजे 1 जूल कार्य म्हणजेच 10⁷ अर्ग कार्य होय. आता यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखाद्या वस्तूवरती प्रयुक्त केलेलं बल आणि त्या वस्तूचं त्या बलामुळे होणारं विस्थापन यांच्या दिशेमध्ये विशिष्ट कोन असतो तेव्हा त्या प्रयुक्त बलामुळे घडून आलेलं जे कार्य असतं ते कार्याचे 3 प्रकार पडतात की ज्या 3 प्रकारांची माहिती या प्रकरणाच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य हे कार्याचे 3 प्रकार आहेत. आता या 3 प्रकाराच्या सुरुवातीला व्यवहारामधील धन, ऋण आणि शून्य कार्याची काही उदाहरणं जे ते उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत त्यावरती विचार करा व सांगा असं म्हटलेलं आहे. आता या उदाहरणांमध्ये प्रयुक्त केलेलं बल आणि त्या बलामुळे वस्तूचं होणारं विस्थापन यांच्या दिशाबाबत चर्चा करा असा सुरुवातीला प्रश्न विचारलाय बघा. आता पहिलं उदाहरण काय दिलंय बघा. बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. आता जेव्हा आपण एखाद्या बंद पडलेल्या गाडीला धक्का देतो तेव्हा ज्या दिशेनं धक्का देतो त्याच दिशेनं त्या गाडीचं विस्थापन होतं. म्हणजे इथं बल आणि विस्थापन या दोन्हींच्या दिशा एकसारख्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडू तुम्ही झेलत आहात. त्या चेंडूचा तुम्ही झेल घेत आहात. आता तुम्ही चेंडूचा झेल घेताय म्हणजे काय करताय. त्या चेंडूची पुढच्या दिशेनं होणारी जी काय वाटचाल आहे ती वाटचाल थांबवताय तुम्ही. म्हणजे त्याकरता तुम्ही म्हणजे तो चेंडूचा झेल घेण्याकरता तुम्हाला जे बल लावावं लागणार आहे त्या बलाची दिशा आणि चेंडू जात असलेली दिशा यांच्या दिशेचा जर विचार केला म्हणजे विस्थापनाची दिशा इथं परस्पर विरुद्ध आहेत. तुम्ही लावलेलं बल आणि
त्या बलामुळं चेंडूचं झालेलं विस्थापन, या दोन्ही दिशा परस्पर विरुद्ध आहेत. त्यानंतर पुढचं बघा, दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल जेव्हा आपण तो दगड फिरवतो तेव्हा त्या दोरीद्वारे लावलेलं बल हे त्या गोल गोल फिरणाऱ्या दगडाच्या विस्थापनाच्या दिशेशी लंबरूप असते. जे तिसऱ्या उदाहरणामध्ये बल आणि विस्थापनाची दिशा परस्परांना लंबरूप आहे. आता त्यानंतर जिना चढणे व उतरणे किंवा झाडावर चढणे, यामध्ये सुद्धा आपण जे बल लावतो ते बल आणि प्रत्यक्ष आपलं होणारं विस्थापन यांच्यामध्ये काय फरक आहे बघा. आता जिना चढताना आपण काय करतो, जिना चढत असताना आपण त्या जिन्याच्या ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्यावरती बल लावतो आणि आपण त्या बलाच्या साहाय्याने त्या पायऱ्यांना मागं ढकलतो व आपण पुढे जातो. याचा अर्थ जिना चढताना आपण लावलेल्या बलाची आणि प्रत्यक्ष आपलं होणारं जे विस्थापन आहे त्या विस्थापनाच्या दिशेशी परस्पर विरुद्ध अशा या दिशा असल्याचं दिसून येतं. आणि आता गतिमान गाडीला ब्रेक लावून जेव्हा आपण थांबवतो तेव्हा सुद्धा आपण लावलेल्या ब्रेकमुळं म्हणजेच आपण लावलेल्या बलामुळं त्या गाडीचा जो वेग आहे तो वेग कमी कमी होतो. म्हणजे आपण लावलेल्या बलामुळं गाडीचं होणारं जे विस्थापन आहे यांच्या दिशेमध्ये सुद्धा बदल आहे. आता या सर्व उदाहरणांचा विचार केला असता असं आपल्याला दिसून येतं की आपण त्या वस्तूंवरती प्रयुक्त केलेलं बल आणि त्या वस्तूचं होणारं विस्थापन यांची जी दिशा आहे ही दिशा सारखीच आहे. काही उदाहरणांमध्ये ही दिशा सारखी आहे तर काही उदाहरणांमध्ये या दिशा परस्पर विरुद्ध आहेत किंवा काही दिशांच्यामध्ये किंवा काही उदाहरणांमध्ये बल आणि विस्थापन यांच्या दिशा परस्परांना लंबरूप आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण प्रयुक्त केलेलं बल आणि त्या बलामुळे त्या वस्तूचं होणारं विस्थापन यांच्यामध्ये किंवा यांच्या दिशेमध्ये फरक असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून आता धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य असं केव्हा म्हणतात बघा, ज्या वेळेस बल आणि विस्थापनाची दिशा एकच असते. ज्यावेळेस बल आणि विस्थापनाची दिशा एकच असते म्हणजेच थीटा शून्य असतो. आता जेव्हा थीटा शून्य असतो तेव्हा कॉस थीटाची जी किंमत आहे ती किंमत 1 असते. जेव्हा थीटा शून्य असतो तेव्हा कॉस थीटाची किंमत ही 1 असते आणि त्यामुळं W बरोबर Fs हे आपल्याला सूत्र मिळेल की ज्या सूत्राच्या साहाय्यानं मिळालेलं कार्य हे धनकार्य असतं. म्हणजे धनकार्य केव्हा घडून येतं, जेव्हा बल आणि विस्थापन यांची दिशा एकच असते तेव्हा. म्हणजेच बल आणि विस्थापनाच्या दिशामधील जो कोन आहे तो कोन म्हणजे थीटा शून्य असतो तेव्हा. आता वरील उदाहरणं जे आहेत त्या वरील उदाहरणामध्ये बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे या घटनेमध्ये या क्रियेमध्ये बल आणि विस्थापन या दोन्हीचं दिशा एकच असते. म्हणजे इथे घडून आलेलं कार्य धन असेल. त्यानंतर दुसरी व्याख्या बघा, ऋण कार्य. ज्यावेळी बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. ज्यावेळी बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते तेव्हा म्हणजेच थीटा बरोबर 180 अंश, कारण बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा परस्परांशी विरुद्ध असते म्हणजे थीटाची किंमत 180 अंश असते. तेव्हा कॉस थीटाची जी किंमत असते ती किंमत म्हणजेच कॉस 180 अंशाची किंमत ही -1 असते आणि त्यामुळं W बरोबर F गुणिले S गुणिले -1 असं हे सूत्र होईल की ज्यामध्ये -Fs म्हणजेच घडून आलेलं कार्य ऋण असेल
हे दर्शवतं. आणि म्हणून ऋणकार्य केव्हा? जेव्हा प्रयुक्त बलाची दिशा ही वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेशी विरुद्ध असते. म्हणजेच बलाची आणि विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असतात, तेव्हा घडून आलेलं कार्य हे ऋणकार्य असतं. आता वरीलपैकी जिना चढताना किंवा उतरताना किंवा गतिमान गाडीला ब्रेक लावत असताना आपण लावलेल्या बलामुळे घडून आलेलं जे विस्थापन असतं ते परस्पर विरुद्ध दिशेनं असतं. त्यामुळे इथं घडून आलेलं कार्य हे ऋणकार्य आहे. आणि आता तिसरा आणि शेवटचा प्रकार तो म्हणजे शून्य कार्य. जेव्हा एखाद्या वस्तूवरती लावलेल्या बलामुळे वस्तूचं विस्थापन होत नाही किंवा जेव्हा बल आणि विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात, तेव्हा थीटा बरोबर 90 अंश असतो. या दोन्ही वेळी आपण प्रयुक्त केलेल्या बलामुळे घडून आलेलं कार्य शून्य आहे असं म्हणतात. म्हणजे शून्य कार्य जे आहे त्या शून्य कार्याच्या दोन व्याख्या मिळतील. जर प्रयुक्त बलामुळे वस्तूचं विस्थापन होत नसेल तर घडून आलेलं कार्य शून्य कार्य असं म्हणता येईल. किंवा जेव्हा प्रयुक्त बलाची दिशा वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेशी लंबरूप असेल तेव्हा घडून आलेलं कार्य हे शून्य कार्य असे म्हणतात. वरील उदाहरणातील दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवताना त्या दगडावरती प्रयुक्त झालेलं बल हे त्या दोरीच्या दिशेने, तर दगडाचं विस्थापन हे त्या वर्तुळाकार मार्गावरील त्या दोरीशी लंबरूप दिशेमध्ये होत असतं. म्हणजे इथं विस्थापनाची दिशा आणि बलाची दिशा परस्परांना लंबरूप असल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीनं जेव्हा बल आणि विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा त्या प्रयुक्त बलामुळे घडून आलेलं कार्य हे शून्य कार्य आहे असे म्हणतात. धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य म्हणजे काय हे आता आपण पाहिलेलं आहे. आता यानंतरचा या प्रकरणातला जो पुढचा ते तुम्हाला घरी करून पहा असं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एका कागदी पेला जो आहे त्या कागदी पेल्याला तळाशी छिद्र पाडून त्यातून दोन दोऱ्या ज्या ते दोऱ्या ओवून घ्यायला सांगितल्या आहेत. त्या समान लांबीच्या दोन दोऱ्यांना प्रत्येकी एक नट जो तो नट बांधायला सांगितला आहे. आणि तयार झालेल्या या उपकरणाचा वापर करून आकृतीत दाखवल्याप्रमाणे अ, ब आणि क या 3 प्रकारच्या कृती तुम्हाला करून पाहायला सांगितल्या आहेत. आणि कोणत्या कृतीमध्ये त्या पेल्याचं विस्थापन होतं आणि कोणत्या कृतीमध्ये विस्थापन होत नाही हे प्रत्यक्ष कृती करून तुम्हाला पाहायला सांगितलेलं आहे. की ज्यावरून संतुलित आणि असंतुलित बल याच्या 2 संकल्पना आहेत की ज्या आपण यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत, त्या तुम्हाला या कृतीच्या साहाय्यानं पाहता येतील. हा या पाठीमागचा उद्देश आहे. आता यानंतरचा या प्रकरणातला जो पुढचा भाग आहे, हा पुढचा भाग आपण यानंतरच्या तासाला बघूया. धन्यवाद.